यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी या ठिकाणी झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून त्यांनी भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्य लढ्याची किंवा स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. लाल, बाल, पाल हे त्रिकूट जे आहे, लाल बहादूर शास्त्री, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांनी मिळून आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक आक्रमक आणि सर्वमान्य असं नेतृत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे सार्वजनिक करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांना संघटित करून ब्रिटिश शासनाविरुद्ध माहिती देण्यासाठी या संघटनेचा किंवा या जमावाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. केसरी आणि मराठा यासाठी वृत्तपत्रे त्यांनी सुरू करून ब्रिटिश शासनाचं आपल्या भारतीय लोकांविरुद्ध असणारे किंवा भारतीय लोकांबद्दल होणारं त्यांचं शोषण या ठिकाणी याच्यावर प्रकाश टाकलेला दिसून येतो. मंडालेच्या तुरुंगात असताना, सश्रम कारावासात असताना त्यांनी ऑक्टिव्ह होम ऑफ दी वेदास, त्याचबरोबर गीता रहस्य यासारख्या महान ग्रंथांची निर्मिती केलेली दिसून येते. लोकमान्य टिळक हे अगदी लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. गणित देखील ते तोंडी सोडवायचे. लहानपणापासूनच त्यांच्या घरातूनच त्यांना क्रांतिकारकांच्या कथा किंवा क्रांतिकारकाचं बाळकडू त्यांना मिळालेलं असल्यामुळे मोठं झाल्यानंतर आपण देखील आपल्या भारतभूमीसाठी, देशासाठी आपण या ठिकाणी आपले जीवन अर्पण करण्याचा त्यांनी लहानपणापासूनच निर्धार केलेला होता. दुहेरी पदवीधर होते ते, त्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारमध्ये कोणतीही चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. मात्र लहानपणापासूनच त्यांनी भारतभूमीसाठी आपलं प्राण या ठिकाणी अर्पण करण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी समाज उपयोगी किंवा समाज हितासाठी त्या ठिकाणी आपलं जीवन घालवण्याचा निर्णय घेतला. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करून त्यांनी शिक्षण प्रसाराचं कार्य केलं. होम रूल लीगची स्थापना करून त्यांनी या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचं सहकार्य दिलं. त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल, विधवा पुनर्विवाह कायदा असेल, यासारख्या कायद्यांच्या संमतीसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केलेले दिसून येतात. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे ते पहिले नेते असल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना भारतीय असंतोषाचे जनक अशी या ठिकाणी पदवी दिलेली दिसून येते. त्याचबरोबर भारतीय जनतेने त्यांच्या समाज उपयोगी कार्यामुळे किंवा समाजासाठी त्यांनी जीवन जे अर्पण केलं याबद्दल त्यांनी प्लेगच्या महामारीमध्ये अनेक सार्वजनिक रुग्णालये सुरू करून आपल्या स्वयंसेवकांच्या मार्फत लोकांची मोठ्या प्रमाणावर, रोग्यांची मोठ्या प्रमाणावर सेवा केलेली दिसून येते. अशा प्रकारे आपल्या प्रत्येक कृतीतून या ठिकाणी आयुष्यभर राष्ट्रहितासाठी झटणारे लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आपल्या विद्यालयातर्फे त्रिवार अभिवादन करूया. त्यानंतर आज 1 ऑगस्ट आहे, ते देखील एक महान व्यक्तिमत्व आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतामध्ये लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. साहित्यिक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची त्यांनी कामगिरी केली. मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती केली आणि आताच्या युवा पिढींनी हे साहित्य वाचावं आणि त्यांचा लेखनाचा वारसा या युवा पिढीने उचलावा, म्हणूनच या ठिकाणी हा दिन जो आहे तो लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. फकीरा ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी तत्कालीन सामाजिक, आर्थिक आणि या ठिकाणी राजकीय, शैक्षणिक समाजाची जी स्थिती होती याचं अत्यंत चांगल्या प्रकारे वर्णन आपण म्हणूया या कादंबरीमध्ये आलेलं दिसून येतं. फकीरा सोडून इतर त्यांनी 35 कादंबऱ्या असतील, पोवाडे असतील, लावण्या असतील, अनेक या ठिकाणी क्षेत्रामध्ये त्यांनी साहित्याच्या विविध विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर लेखन केलेलं दिसून येतं. दलित या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, या दोन्ही चळवळीमध्ये त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून लोकांना आपल्या महाराष्ट्राच्या प्रती किंवा आपल्या मातृभूमीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असा त्यावेळेच्या सरकारने ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस या निर्णयाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली होती आणि मुंबई विना जो महाराष्ट्र आहे तो म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, यासारखी लावणी लिहून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची होणारी घालमेल अत्यंत समर्पक शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेली दिसून येते. आणि या लावणीच्या माध्यमातूनच ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ अत्यंत मोठ्या प्रमाणात रौद्ररूप या चळवळीने धारण केलं आणि तत्कालीन सरकारला झुकून मुंबई महाराष्ट्राला देणं मान्य करावं लागलं आणि त्यानंतर 1 मे 1960ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. अशा प्रकारे हे दोन्ही व्यक्तिमत्व देशाच्या हितासाठी
या ठिकाणी मोलाचं या दोन्ही व्यक्तिमत्वाने कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी त्यांना त्रिवार अभिवादन करूया आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.